तो पहली बॉल देखिए शरीर से काफी नजदीक से गई, शक की बुनियाद से देखा था अंपायर की तरफ कि बॉल वाइड होगी, लेकिन गेंद कितनी अच्छी देखिए पढ़ने के बाद पूरी तरीके से मिडल स्टंप से गुजरती हुई डॉट बॉल के साथ यहां पर शुरुआत करते हुए गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। स्वप्निल कामले का यह बड़ा प्रहार, गेंद जाएगी इस बार काउ कामर के ऊपर से, अंपायर का इशारा 6 रन। अच्छे और क्या जबरदस्त बैटिंग यहां पर करते हुए स्वप्निल कामले टीम के सबसे विस्फोटक बल्लेबाज के तौर पर जाने जाते हैं और यहां आक्रामक शुरुआत करते हुए इस बार भी शॉट बढ़िया, इनसाइड आउट मारने की कोशिश, लॉन्ग ऑफ को क्लियर करती हुई लगभग गेंद सीमा पार, 4 रन। कोहली सुलूक दर्या खोरा दरवल्ली, जिजाऊ पोटी मराठ्यांचा राजा उतरला, सांगत मुखी ही की पाखर किलबिल्ली, नगारा वाजला, साहिरी श्वास चढला, डंका डोंगराळ सांगत सुटला, आता सह्याद्रीवर भगवा फडकणार, मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार, इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मानं लिहिलं होतं, आता हिरव्या दगडावर आता फक्त भगवा स्वराज्याचा इतिहास कोरत होता। इस बार भी शॉट बढ़िया है, फील्डर है लेकिन उनसे पांच से दूर, गेंद सीमा पार, 4 रन और एक बाउंड्री स्वप्निल कामले के बल्ले से। क्या बात है डीजे, वो दौलत ही क्या मिलेगी बादशाह के खजाने में जो मैंने पाई है छत्रपति के सामने सर झुकाने में। डीजे सैगी आप देख सकते हैं लगातार छत्रपति शिवाजी महाराज की सुमधुर संगीत आपके सामने यहां पर सुनाते हुए, पहली बॉल डॉट फेंकी थी, उसके बाद छक्का, उसके बाद 2 बाउंड्री, यानी कि जिस गेंदबाज मिथुन माते ने काफी कमाल की गेंदबाजी की थी आदर्श 11 नवीन पनवेल टीम के खिलाफ, उसी गेंदबाज के सामने मात्र धज्जियां उड़ा रहे हैं। गेंद यहां पर जाती हुई लॉन्ग लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में सीमा पार, 4 रन। तो इसी के साथ चौकों की हैट्रिक, एक बार जोरदार तालियां स्वप्निल कामले के लिए, लगातार 3 बाउंड्रीज लगाई अपने टीम के लिए और 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 18 रनों के ऊपर। क्या दमदार शुरुआत होती हुई, झंझाविला भगव्याचा सन्मान तुम्ही नक्कीच ज्या पद्धतीने जगवला मरगलेला मर्द मावळे तुम्ही, घडविले स्वराज्य ही श्रींची इच्छा। इस बार गेंद अच्छी थी लेकिन बिल्कुल ऐसा इरादा था मिड विकेट के ऊपर से बड़ा शॉट खेलेंगे, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं, बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ पहला पावर पे समाप्त हो चुका है। रन संख्या बनी टोटल बगैर विकेट के नुकसान के ऊपर 18 रन, नविशा 11 विचुंबी टीम। डीजे बिल्कुल यहां पर पहिला ओव्हर समाप्त हो चुका आहे। पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावलं मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। काय जबरदस्त स्पर्धा, संपूर्ण भगवं वातावरण इथे आपण नक्कीच पाहू शकाल। तो इसी के साथ ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट, 18 रन बने टोटल स्कोर कार्ड पर। क्या दमदार बैटिंग दिखाई है स्वप्निल कामले ने, पिछली 6 की 6 गेंदें अकेले बल्लेबाज स्वप्निल कामले ने खेली और इस बार गेंदबाजी में परिवर्तन करते हुए मिथुन मात्रे के बाद पीयूष ठाकुर यहां पर गेंदबाजी के मार्ग पर आते हुए और स्ट्राइक एंड पर बैट्समैन संदीप पाटिल मैन फ्रॉम तिरंगा 11 शिवकर टीम के ये मजबूत बल्लेबाज है। आज प्रेम गायकवाड़ 2 खिलाड़ी तिरंगा शिवकर के इस नाविश 11 विचुंबे में देख सकते हैं और बिल्कुल स्वप्निल कामले ये विचुंबे गांव के ही खिलाड़ी है और सबसे ताकतवर खिलाड़ी के तौर पर ही इन्हें जाना जाता है। गेंदबाज तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक करन वहां पर डीप में आते हुए, तब तक 1 की रन मुकम्मल होता हुआ और इसे 1 रनों की मदद से लगभग बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रनों के ऊपर। शुरुआत काफी लाजवाब है और इसीलिए कहते हैं कि आपका
अगर शुरुआत राइट स्टार्ट होती है ना तो आपका अंत भी अच्छा होगा। लेकिन यहां पर मिडिल ऑर्डर्स में जो पिछले एक ओवर के बाद रन बने हैं, अगर इन दूसरे और तीसरे ओवर में रन रोकने में कामयाब होते हैं तो मैं कहूंगा कहीं ना कहीं कोशिश कामयाबी होगी। लेकिन क्या स्वप्निल की निगाह सेट है? क्या ऐसे हालातों में जिस बल्लेबाज ने पहले पावर पे में 18 रन बनाए, क्या उसी बल्लेबाज को रोकने के लिए मैं कहूंगा क्या बन पाएंगे? फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए जहां ऑन साइड में इनके बल्ले से बड़े स्ट्रोक निकले हैं और इसी की वजह से यहां पर आप देख सकते हैं ऑन साइड में इन्हें लगभग फील्डर रखे गए, टोटल 3 फील्डर रखे गए, एक लॉन्ग ऑफ और एक डीप कवर की रीजन में। लेकिन शॉट बढ़िया है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, एक्साइटिंग पावर स्ट्रोक, 6 रन। भगवा म्हटल्यानंतर नक्कीच शिवसेनेचा हा भगवा आपण पाहू शकाल आणि सातत्याने आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो दीपक साहेब की ज्या पद्धतीनं प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे, भारतीय जनता पार्टी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एनसीबी, आम आदमी पार्टी आप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ते म्हणजे शिवसेना। अशी शिवसेनेची ही दमदार स्पर्धा आपण नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल आणि हे भगवं वातावरण सातत्याने आपण पाहू शकाल। चहू बाजूनं या ठिकाणी भगवा इथे फळकताना आणि जी हवा मात्र ती प्रतीक दाखवते की अजूनही छत्रपतींचे मावळे या ठिकाणी आपण पाहू शकाल जे भगवा फडकवताना या मैदानावरती एक चांगली संकल्पना घेऊन पहिलाच वर्ष या स्पर्धेचा। आणि मी तर म्हणेन या कडाक्याच्या उन्हामध्ये भरपूर संघ आले, कारण तालुका संघ जमवता नाकामध्ये दम येतो, परंतु मी म्हणेन चांगली मेहनत घेतली आयोजकांनी, खास करून आमच्या सौरभने, शुभमने, तर त्याचे मनापासून धन्यवाद देतो। आणि त्याच्या मागे हे मोठं पाठबळ खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल शिवसेनेचे सावरली जिल्हा परिषद विभाग प्रमुख सन्माननीय दीपक मालुसरे साहेब आणि संपूर्ण पौद गावाचा आम्ही ग्रामस्थ मंडळांचा मनापासून धन्यवाद देतो। गेंदबाजी में परिवर्तन नहीं, बॉलर यहाँ पर आते हुए ध्रुवित मात्रे, मैन फ्रॉम बोरी उरण गांव का ये खिलाड़ी है, राउंड द विकेट से पहली बॉल फेंकने के लिए तैयार संदीप पाटिल।
अच्छी गेंद ऑन साइड में खेला हुआ, स्ट्रोक गैप में जरूर ढकेला है मिड विकेट की रीजन में, यहां पर उठाएंगे करण मडवी, तब तक अच्छी फील्डिंग, थ्रो बढ़िया होता हुआ, लेकिन विकेट कीपर को थोड़ी सी मुश्किलें थी, इसी की वजह से इन्होंने छोड़ा। जानते बैकअप के लिए, कवर के लिए आए थे खिलाड़ी। 29 स्कोर कार्ड पर रन संख्या बनती हुई और इसी एक रनों के साथ स्ट्राइक मात्र स्वप्निल कामले के पास इस वक्त जाता हुआ। अभी भी बात करेंगे कि 11 गेंदों का खेल बचा है, तो यहां पर 20-25 रन से आसानी के साथ जुड़ सकती है, और वही की कोशिश में स्वप्निल कामले के बल्ले से अब तक 3 चौके 2 छक्के अभी तक निकले हैं। ये देखिए कितनी तेज गति से गेंद फेंकी थी, और कहते हैं ना कभी कभी जब आप गेंद तेजी फेंकते हैं ना तो शॉर्ट पिच बॉल के ऊपर आप कुछ नहीं कर सकते, आपको समय जरूर होता है, लेकिन गेंद अगर तेजी के साथ हो ना तो बिल्कुल आपको थोड़ी सी दिक्कतें पैदा जरूर होती है। यहां पर आप देख सकते हैं रन संख्या बनती हुई टोटल 29। तीसरा ओवर प्रगतिवत पर थुवित मात्रे को कौन बोलेगा दोस्तों? आर्या ट्रॉफी में काफी लाजवाब क्रिकेट खेली थी, तो नो बॉल का क्रिकेट या नो बॉल का इशारा अंपायर का आता हुआ, रन बनेगा एक एक्स्ट्रास और फ्री हिट का मौका बिल्कुल बना रहेगा। सारसन के मैदान के ऊपर चैंपियन रही थी गाउदेवी 11 गावटान टीम, दूसरी मर्तबा इस मैदान के ऊपर क्या फिर से एक बार आगे के सफर में जाएगी? सुपर 4 अहमदाबाद चषक वही इस पहले साल में पौध के मैदान के ऊपर क्वालिफाई हो जाएगी, इसके लिए भी दोनों टीमों के बीच में, लेकिन सामने है नाविश 11 विचुम्बे जिन्होंने सुबह के सत्र में बहुत बढ़िया क्रिकेट दिखाया। 30 रन स्कोर कार्ड पर बनते हुए अभी भी लगभग 10 गेंदों का खेल यहां पर बचा हुआ है। फ्रीड का मौका बैट्समैन स्वप्निल कामले के लिए, ध्रुवित मात्रे तैयार, शॉट पिच लाइन की बॉल, शॉट है बड़ा, गेंद जाएगी सीमा पार, बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। थैंक यू। टीम का टोटल स्कोर बनता हुआ 36 रनों के ऊपर, और शिवसेना प्रमुख वंदनीय बाला साहब ठाकरे का एक वक्त है, एक कहावत है जिस तरीके से कहते हैं ना, मेरा हर गुना रोज मेरे विचार बनकर लाखों लोगों के खून में बहेगा और उस खून में हर कतरे में जिंदा रहेगा। नाम है बालकेशव ठाकरे। बिल्कुल शिवसेना की ये दमदार ट्रॉफी आप देख सकते हैं। शानदार स्ट्रोक फ्रीड का मौका था बल्लेबाज स्वप्निल कामले के लिए, लेकिन इस बार हवा में गेंद है, विकेट कीपर यहां पर गेंद के नीचे, लेकिन उनसे पास से दूर ये गेंद जाती हुई, लेकिन रन दूसरा लेने की कोशिश करते हुए गुड रनिंग बिटवीन द विकेट, तब तक बल्लेबाजों ने रन चुराए। टोटल 2 और 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 38 रन। स्वप्निल कामले अकेले खेल रहे टोटल 33 रनों के ऊपर। 15 गेंदों का सामना करने के बाद क्या पहले खिलाड़ी बनेंगे इस तालुका हाफ के गट में कि अपना अर्धशतक ठोक पाएंगे? अभी भी टोटल 7 गेंदों का खेल बचा है और अर्धशतक के लिए मात्र 17 रनों की जरूरत है। क्या पहला अर्धशतक इस श्रृंखला में ठोक पाएंगे? इससे पहले किरण पवार ने रन बनाए थे लगभग 37 रन बनाए थे। क्या उनका उच्चतम हाई स्कोर है? क्या उसको तोड़ने की क्षमता, दिखाने की ताकत दिखा पाएंगे स्वप्निल कामले? इस बार गेंद अच्छी थी, लेकिन विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की यहां पर हुई समाप्ति, और एक बॉल है, माफ कीजिएगा, जिस तरीके से एक नो बॉल गिरी थी। चलिए डॉट बॉल आया, समय था स्वप्निल के पास, यानी कि 8 गेंदों का खेल बचा हुआ था और एक बड़ा छक्का लगा सकते थे तो लगभग 39 के भीतर जा सकते थे और मौका रह सकता था, लेकिन अभी भी डटे हुए मैदान के अंदर। शॉट पिच लाइन की बॉल, जी हां, यह भी गेंद जाएगी सीमा पार, अंपायर का इशारा, ह्यूज हिट। स्वप्निल कामले खेल रहे 39 रनों के ऊपर और इसी के साथ ओवर नंबर तीसरा हुआ कंप्लीट, रन बने टोटल 44। टोटल 44 धावा। नक्कीच आम्ही सांगण सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्ही सांगतो, औरंगजेब रडला होता कारण दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा नडला होता। जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता। जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता कारण त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबले नडला होता। सांगा ओरडून जगाला नडणारा फक्त हिंदू मराठा होता। फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार, कारण 19 फेब्रुवारीला माझा राजा देव छत्रपती येतोय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की,
बिल्कुल जबरदस्त मुकाबला यहां पर चलता हुआ 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई 44 रनों के ऊपर और स्वप्निल कामले अकेले बल्लेबाजी करते हुए 17 गेंदों में 39 रनों की शानदार पारी और जीत के लिए अभी भी 6 गेंदों में अगर 20-25 रन जोड़ेंगे और ये ओवर में मैं कहूंगा स्वप्निल कामले के पास अगर स्ट्राइक रहेगी तो अर्धशतक यहां पर कंप्लीट करेंगे। लेकिन देखेंगे जब गाउटन टीम की बल्लेबाजी आएगी तो गाउटन टीम भी काफी ताकत और बल्लेबाजी करेगी। लेकिन देखेंगे आखिर के क्षणों में आखिरकार सुपर 4 में कौन सी टीम क्वालिफाई होगी। तो 3 ओवर का खेल, चलिए मैच स्पीडअप करिए। गेंदबाजी में यहां पर परिवर्तन करते हुए रोहित घरत इस वक्त गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, तो देखना होगा रोहित किस तरीके से यहां पर गेंदबाजी कर देंगे, इसका अब आपके सामने उदाहरण पेश होगा। पहली बॉल लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बल्ले का किनारा लगा था लेकिन डॉट बॉल की यहां पर समाप्ति हुई। 44 रन अभी तक स्कोर कार्ड पर बनते हुए चौथा ओवर प्रगति पर है। रोहित घरत यहां पर गेंदबाजी के मार्ग पर आते हुए गाउट 11 गाउटन टीम की ओर से पहली गेंद लेफ्ट हैंड बैट्समैन के सामने, लेफ्ट हैंड बॉलर है और बिल्कुल काफी खतरनाक जाने जाते हैं। और ऐसे हालातों में क्या मैच को बना पाएंगे। फुल टॉस गेंद, शॉट बढ़िया है लेकिन फील्डर अमित नाइक वहां पर मौजूद है और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। संदीप बैक टू द पवेलियन। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं टोटल टीम की रन संख्या अभी भी रुकी हुई यहां पर 44 रनों के ऊपर। अभी भी इस ओवर की गेंदें बची है टोटल 4 और 4 गेंदों में स्वप्निल कामले क्या अपना अर्धशतक यहां पर पूरा कर पाएंगे। तो गेंदबाजी के मार्ग पर फिर से एक बार रोहित घरत तैयार होते हुए 2 गेंदों के ऊपर कोई रन नहीं दिया और 1 विकेट लेने की ताकत बिल्कुल इस गेंदबाज की ओर से दिखाते हुए। इस बार अच्छी गेंद लेकिन देखना होगा पड़ने के बाद ऑफ स्टंप से बाहर जाती हुई अंपायर का व्हाइट बॉल का करार। 17 गेंदों में लगभग 39 रनों की अभी तक नाबाद पारी खेलती हुई टीम की रन संख्या पहुंचती हुई इस एक वाइड की मदद से 45 रनों के ऊपर। ये देखिए फिर से एक बार यहां पर कट करने की कोशिश, काफी नजर टर्न आई लेकिन ज्यादा ही टर्न होती हुई व्हाइट बॉल की कोशिश लगातार हो रही है और व्हाइट बॉल यहां पर आता हुआ व्हाइट की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 46 रनों के ऊपर। 4 गेंदें फेंकनी होगी, इनमें से 6 गेंदों का 1 ओवर होता है, 2 तो वाइड मिले, ओवर बढ़ता जाएगा क्या और जैसे जैसे वाइड फेंकेंगे वैसे वैसे यहां पर एक्स्ट्रा रन मिलते जाएंगे और ये ओवर भी काफी लंबा होता जाएगा। देखिए तीसरी बॉल, छक्कों की हैट्रिक आप देख सकते हैं, वाइड की हैट्रिक देख सकते हैं और यहां पे वाइड की हैट्रिक पूरी करते हुए स्वप्निल कामले ने 3 लगातार चौके दागे थे और यहां पर 3 गेंदबाज अभी तक वाइड फेंकते हुए बॉलर। ये रन है ना छोटे छोटे आपके लिए बहुत बड़ी दिक्कतें पैदा करेंगे और आपको इन रनों को रोकना होगा। ये देखिए ये लाइन परफेक्ट है। थोड़ा सा आप जब ऑफ स्पिन लेग स्पिन डालते हो, ऑफ स्पिन डालते हो ना, तो शरीर से थोड़ा सा यहां पर भीतर से कोशिश करें क्योंकि ज्यादा आप ऑफ स्टंप से बाहर और भी गेंदों को बाहर की तरफ निकालने की कोशिश करेंगे, दिक्कतें आपके सामने जरूर पेश होगी। ये देखिए ये गेंद सही थी और यही गेंदों को डालना भी बहुत जरूरी होता है। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार शॉट करा रहा है, गेंद जाएगी सीमा पार, अंपायर का इशारा 6 रन। स्वप्निल कामले पहुंचे 6 रनों की मदद से 45 रनों के ऊपर, टीम का 50 पूरे होते हुए 53 रन स्कोर कार्ड पर। थैंक यू डीजे। तो गेंदबाज फिर से एक बार तैयार, 53 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। इस बार गेंद अच्छी है, 46 रन के ऊपर पहुंचते हुए क्या अर्धशतक अपना पूरा करेंगे या नहीं, लेकिन चलिए स्ट्राइक अपने पास नहीं रखी। अक्षय पवार कप्तान टीम की स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। तो 46 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी और आखिरी बॉल बची है। अब टीम की रन संख्या की बात करेंगे, 54 रन स्कोर कार्ड पर यहां पर बनते हुए। ये लीजिए डॉट बॉल की हुई समाप्ति और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या बनी है 54 रन। जीतने के लिए 55 रनों की जरूरत, 55 धावांची गरज असेल बघा। मी धन्यवाद देतो दीपक यशवंत मालुसरे साहेब, पौद ग्रामस्थ मंडळ, त्याच्यानंतर आमचे शुभम यांचं मनापासून धन्यवाद देतो। आम्हाला या स्पर्धेमध्ये आपण बोलवलं 1 दिवसासाठी, पण जाता जाता मी एकच नक्कीच सांगतो
ही महाराष्ट्राची पुण्याई होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं आणि एवढ्या कालावधी 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानाने सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला. पण महाराजांच्या गडकोटावरती आज इथले प्रियकर प्रियसी आपले नावं कोरतात. हे बघून वाटतंय की कुठेतरी चुकतंय. महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्याला लागलं तो प्रत्येक गडकोट किल्ला स्मारक व्हायला हवं, पण आपण मात्र समुद्रामध्ये स्मारक करण्याचं स्वप्न पाहतोय आणि गडकोट किल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. हे बघितलं की वाटतंय कुठेतरी चुकतंय. आमच्या गाडीवरती अभिमानानं आम्ही जय शिवराय छत्रपती राजे अरे बघतोस काय मुजराकर असे लिहितो आणि तीच संध्याकाळी गाडी एखाद्या बियर बार समोर उभी असेल तर वाटते कुठेतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं होतं शत्रूच्या स्त्रीकडे बघताना तिचा आई म्हणून सन्मान करा, तिच्यामध्ये माझी रकुमाई बघा. पण आज आपल्याच आया बहिणी सुरक्षित नाही हे पाहून वाटतंय की कुठेतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं की रयतेच्या काडीला धक्का नाही लागला पाहिजे, पण याच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हे पाहून वाटते की कुठेतरी चुकतंय. आणि हे सगळं बदललं पाहिजे आणि हे बदलण्याची ऊर्जा केवळ शिवचरित्रामध्ये आहे आणि हे शिवचरित्र जपलं पाहिजे. पण आता तर पाठ्यपुस्तकातून महाराजांचे धडे गायब व्हायला लागलेत हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. म्हणून माझ्यासारख्या शिवभक्ताला छोट्या शिवसमाजाला वाटतंय की माझ्या कलेतून पुन्हा पुन्हा छत्रपती महाराजांबद्दल जनतेला सांगावं की प्रत्येकाने शिवरायांचा विचार घ्यावा आणि शिवरायांचे विचार पटले तर हे पाहून माझा महाराष्ट्र अभिमानाने फुलेल. म्हणजेच महाराजांनी तुमचं भविष्य जाणलं होतं, मात्र तुम्ही त्यांचा इतिहास विसरू नका. आणि नक्कीच मी घेतो तुमच्याकडून रजा. मी इथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. जय क्रिकेट. हे होते प्रवीण गायकर आपल्या समोर आज दिवसभर अतिशय चांगलं ज्यांनी समालोचन केलं, शिव व्याख्यान देखील आपण बरंचसं त्यांच्या मुखातून ऐकलं. आणि आज मात्र या ठिकाणी या स्पर्धेला निरोप देतात. खरं प्रवीण गायकर पण या स्पर्धेमध्ये आलात. या नगरीमध्ये खऱ्या अर्थानं इस्लामबाई असेल आपली माझगाव या परिसरामध्ये येऊन आपण चांगलं समालोचन केलं. मी खऱ्या अर्थानं आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करेन आणि या स्पर्धेला आज निरोप देणार आहेत. मी या ठिकाणी कमिटी मेंबर्सला विनंती करेन प्रवीण गायकर जे आमचे वाकडीचे जे उत्कृष्ट मराठीचे आणि राष्ट्रभाषेचे समालोचक आहेत त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये आलात तर कमिटीच्या माध्यमातून त्यांचं स्वागत यथोचित सत्कार मान सन्मान आपण करून या ठिकाणी आमचा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पहिलं सत्र संपलं. या ठिकाणी विजयासाठी आता गरज असेल 24 चेंडू आणि गरज असेल 55 धाव संख्येचे प्रवीण गायकर यांच्या या ठिकाणी मान्यवरांच्या सोबत असते आमचे दीपकजी यशवंत मालुसरे जे सावरवली जिल्हा परिषद विभाग प्रमुख आहेत. या मंडळाचे सर्वे आहेत त्यांच्या सोबत असते प्रवीण गायकर यांचा सन्मान केला जातोय. ते आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असं प्रवीण गायकर यांनी शिव व्याख्यान चेंडू मैदानामध्ये आपण पूर्व मैदानाकडे आयोजक आपण कमिटी मेंबर्स त्याला लक्ष द्यायचं आहे. आणि या परिसरात आपले सर्व क्रिकेट रसिक असतील या सर्वांचं आपण या आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत असेल. व्यासपीठात आमचे बसलेले आहेत रायगड जिल्हा RPIचे उपाध्यक्ष आमचे अविनाशजी कांबळे साहेब या ठिकाणी व्यासपीठात उपस्थित आहेत. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर आमचे किशोरदादा पाटील हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत असेल. ही स्पर्धा आज या स्पर्धेतला आमदार ट्रॉफीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील तालुका ओपन लढाईचा आपण पाहिला त्याचा अंतिम मॅच आपण शेवटचा सामना या ठिकाणी सुरू आहे. पहिलं सत्र संपलंय. नावी तेलीवर आपण पाहिलं असेल विचंबे संघाने प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम फलंदाजी करता 24 चेंडूमध्ये तब्बल 54 धावा जमवल्या आणि स्वप्नील कांबळेचं आपण 45 धावांचे झंझावर 46 धावांचं पाहिलं आणि त्यांच्या 46 धावसंख्येच्या जोरावरती तब्बल 54 धावा जमवल्या. 55 धावांच्या संख्येचं आता संरक्षण करायला लागेल. मात्र पाहूया या ठिकाणी सलामीचे फलंदाज गावदेवी गावठाण संघाकडून आलेली जी सलामीचे फलंदाज असेल रोहित चुरते आणि त्यांच्या समोर असतील गोलंदाज रोहित चुरते असतील तर सलामीचे फलंदाज गावदेवी गावठाण संघाकडून करण मडवी आणि त्यांच्या समोर असतील प्रदीप ठाकूर हे सलामीचे फलंदाज. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आमदार ट्रॉफीमध्ये समालोचक कक्षाच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. आज या ठिकाणी दीपक पाटील आमचे पळसपचे त्याचबरोबर प्रवीण गायकर जे आमचे वाकडीचे उत्कृष्ट समालोचक आहे त्यांनी अतिशय चांगली कामगिरी सकाळी आपण पाहिलं असेल. अशोक पानकर यांना ऐकलं, गणेशजी पोपेडे यांना आपण ऐकले. सर्वांचं आपण समोर सत्र आपण शब्द सुनाने स्वागत करून मेन पंच टिके कुरंगले सरांचा इशारा येतोय की सत्राला सुरुवात होते. पहिलाच चेंडू घेऊन येत आहे ते गोलंदाज रोहित चुरते.
राऊंड विकेटने गोलंदाजी करत, मात्र या चेंडूवरती थोडासा बाउन्स केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नाचा फलंदाज पाहिलं करण यांचा मात्र प्रयत्न फसला जातो. पहिला चेंडू फेकला जातो निर्धाव. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. 24 चेंडू 55 धावसंख्येचा पाठलाग असेल. अशा वेळेस मात्र चांगली कामगिरी करायला लागेल. स्वप्नील कांबळेने आपण पाहिले असं पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली आहे, मात्र त्यांच्या 46 धावा आपण पाहिल्या. हा सुंदर चेंडू जागा बनवली, स्क्वेअर करू लागला, मिड विकेट मध्ये जाते हा चेंडू. बिग हिट, षटकार. करण मडवी यांच्या बॅटवर षटकार. षटकाने आपलं खाता उघडले. करणनं 7 धावसंख्या लागली या गावदेवी गावठण संघाची. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार लागवला, आक्रमण चढवला. पहिल्या चेंडूत आपण पाहिलं सुरुवात चांगली केली आहे, त्याच्यानंतर 2 षटकार आले. फलंदाजी करतात. पहिल्या सामन्यात आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक खेळाडूला पाहून देऊन गौरव केला होता. याही सामन्यामध्ये आता 12-24 चेंडू 55 धावांचा पाठलाग करता. पहिल्या चेंडूवरती जरी डॉट खेळले असेल, मात्र नंतर 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार लावले. गोलंदाज आता मात्र या ठिकाणी रोहित यांना कुठेतरी विचार करण्यास भाग पडला. आता टीम मिटिंग गोलंदाज नक्कीच बोलावी लागली आहे. स्वप्नील कांबळे थोडासा कानमंत्र देत आहेत. पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळणार, कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. आता 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरूर त्यांनी खेळलेले आहेत. हा सुंदर चेंडू यावेळेस मात्र जागा बनवली आहे. वापर पाहिला असता एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला ढकलला जातो, गॅस मध्ये चेंडू जातो, चौकार आलाय. 2 षटकारांचा एक चौकार. चौकार या चेंडूवरती आलाय. चौकारच्या बरोबर 16 धावा धाव फलकामध्ये बिनबाद 16 दमदार सुरुवात पहिल्या षटकामध्ये आहे. त्या रोहितला गोलंदाजीसाठी जो पहिल्या षटकामध्ये करण्यात जो आमंत्रण दिला, त्याने मात्र पहिल्या चेंडू डॉट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडू मात्र आपण पाहिले असेल 2 षटकार 1 चौकार. त्याच्या षटकामध्ये त्याला मोजावं लागतोय. स्वप्नील कांबळे वारंवार या ठिकाणी मात्र सूचना देत आहेत. मात्र पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याही चेंडूवरती पुन्हा एकदा जबरदस्त फटका लगावलाय, जागा बनवली आहे आणि अतिशय तंत्रशुद्धी फलंदाजी पाहायला मिळते. करण मडवी यांच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा षटकार येतोय. नक्कीच हा चेंडूवरती आपण पाहिलेला पुन्हा एकदा करणच्या बॅट मधून षटकार येतोय. अतिशय चांगली फलंदाजी आता पाहायला मिळते. जिथं पहिली सुरुवात पहिल्या चेंडूत असं वाटत होतं चांगली गोलंदाजी होती रोहित यांची, मात्र त्याच रोहितला आता विचार करण्यास भाग पडला. जो पॉवर प्लेचा षटक आहे बंद आपण जर पाहिलं असं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र संघाच्या धावसंख्येने आकार घेतला जातोय. गावदेवी गावठण संघाची धावसंख्या जर आपण विचार केला 22 अंकावरती जाऊन पोहोचली आहे, ती बिनबाद पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेस आता मात्र करण मडवी थांबायचं नाव घेत नाही. प्रत्येक चेंडू मागे चौफेर. संघ नायकाला मात्र पहिल्या षटकामध्ये पण 28 धावा त्या ठिकाणी करण मडवीच्या साहाय्याने आपण पाहिलं असेल जमवल्या. जसे आपण पाहिलं असेल स्वप्नील कांबळे पहिल्या सत्रामध्ये सलामीसाठी आले, तब्बल 46 धावांची जशी कामगिरी केली आहे. मात्र या पहिल्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं करण मडवी यांच्या माध्यमातून जर पाहिलं असेल याच्यामध्ये 4 षटकार 1 चौकार तब्बल 28 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्या. त्यांनी चांगली दमदार सुरुवात करून दिली आहे. ज्या 55 धावसंख्येचा पाठलाग करताना आता 18 चेंडूमध्ये गरज असेल ती 27 धावसंख्येची. 18 चेंडू 27 धावसंख्येची गरज. या सामन्यामध्ये कुठला संघ जिंकणार, कुठला संघ हा शेवटपर्यंत सांगणं कठीण आहे, कारण हे दोन्ही संघ आपण जर पाहिले असेल तितकेच तालिबर आपण पाहिले असेल दोन्ही संघ तितकेच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ अतिशय तुल्यपण आहेत. दोन्ही संघाने आता जे कामगिरी केली आहे, आता मात्र 18 चेंडूमध्ये 27 धावसंख्या कुठेतरी रोखायला लागेल. मात्र दुसरं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज आदिनाथ. यावेळेस मात्र चेंडू थोडासा बाउन्स केला जातोय. पंचाकडे फलंदाज अशा भूत पाहत राहिली आहे. डाट चेंडूची समाप्ती झाली आहे. सुरुवात चांगली या गोलंदाजाने केली आहे.
आता मात्र जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आणि जास्तीत जास्त विकेट या सामन्यामध्ये या सत्रामध्ये वाचू शकतात. टोंडऱ्याचे विश्वास पाटील यांचा सुपुत्र आदिनाथ पाटील. पाहूया मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडू सुरुवात चांगली करून दिली आहे मित्रांनो. या ठिकाणी आता स्वप्नील कांबळे क्षेत्रवीर राष्ट्रामध्ये थोडासा बदल करतायत, बदल घडवण्याची आता वेळ आली आहे. हा सामना अटीतटीचा आहे. या दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा असेल. हा सामना जो संघ जिंकेल तो नक्की सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. यावेळेस मात्र पंच बाहेर निघतात. नरेश म्हात्रे सरांचा इशारा व्हाईटचा येतोय. उजवी एस सोडून जाणार चेंडू आपण त्याच्या सहाय्याने एक धाव मिळते. 29वी धाव आता जोडली जाते धाव फलकावरती. समीकरणामध्ये आता जर आपण पाहिलं असेल 26 धावसंख्येची आता गरज असेल. येणारे चेंडू बाकी असतील ते 17 बॉल्स मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडू आता विचारपूर्वक हाताला लागेल. विचारपूर्वक कामगिरी या गोलंदाजांना करावा लागेल. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. रनअप मध्ये गोलंदाज थोडेसे चुकले जात आहेत. रनअप मध्ये थोडासा बिघाड होतोय. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहे. क्षेत्ररक्षण मात्र अतिशय चांगलं स्वप्नील कांबळेने सजवलं गेले. नरेंद्र मस्कर आपण त्यांना जर पाहिलं असेल मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. राईट आर्म उर्दू विकेट गोलंदाजी करण्यासाठी उजवी एसटी सोडून जाणार हा चेंडू. पंचांना मात्र कवायत करण्याचा भाग पडल्या. दोन्ही चेंडू हात जमीन समांतर केले पंचांना. दुसरा वाईट चेंडू या षटकातील फेकला जातो. आता 25 धावसंख्येची गरज असेल. 17 धावसंख्या 17 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावसंख्येची 25. अजून धावा जमावा लागतील. एक चांगली मॅच होईल अशी अपेक्षा आपण पाळूया. मात्र चांगली गोलंदाजी होणं गरजेचे आहे. जास्तीत जास्त डॉट चेंडू किमान विकेट या सामन्यामध्ये आता वाचू शकत आहेत ते इचुंबे संघाला. हा सुंदर चेंडू पाहूया. ऑनसाइड मध्ये चेंडू जातो मिड विकेट मध्ये. नरेंद्र मस्कर एक चपल क्षेत्ररक्षण म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय. नरेंद्र मस्कर जर आपण पाहिले नागपूर संघाचे हिस्सा आहेत. त्यांच्या माध्यमातून या चेंडूला अडवला जातो. सिंगल डावली आहे. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या जर विचार केला 24 चेंडू 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 31 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आता 16 चेंडू आणि गरज आहे ती 24 धावसंख्येची. 16 बॉल 24 धावसंख्येची चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाही आहे. मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होणे गरजेचे आहे. त्या गोलंदाज आपण पाहिलं असेल आदिनाथ चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करा. 2 वाईट चेंडू मात्र या चेंडूवरती फलंदाजाला लागला सुंदर असा फटका. करण मडवी यांच्या बॅट मधून फक्त षटकार आणि चौकारच पाहायला मिळत आहेत. चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिले असतील स्वप्नील कांबळेंच्या 46 धावसंख्येवरती आता पाणी फेरतात का हे गोलंदाज अशी वेळ आता पाहायला मिळतीये. मात्र आता जर समीकरणामध्ये पाहायला जर गेला पण 18 धावांची आता गरज असेल. हा पुन्हा एकदा सुरेख फटका बघा काय कमालीची दर्जेदार फलंदाजी. प्रत्येक चेंडू मागे जशी गोलंदाजी होतीये तसं त्या चेंडूवरती प्रतिकार पाहायला मिळत आहे करण मडवी यांच्या फलंदाजी माध्यमातून. बघा करण मडवी 8 चेंडू मध्ये 40 धावसंख्येची वैयक्तिक फलंदाजी करताना सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 43 या अंकावरती. 43 धावा कंप्लीट झालीत आणि जमेची बाजू बिनबाद ही जमेची बाजू गणेश ते गावदेवी गावठण संघाची. बघूया 40 धावसंख्येचे करण मडवी पुन्हा एकदा स्कोअर लेगच्या वरून लगावलेला हा उथुंग असा दणदणीत गगनभेदी षटकार. बघा महेंद्र थोरवे पोसरी गावाच्या खऱ्या अर्थाने दमदार आमदार आहेत आणि थँक्यू डीजे दमदार आमदार आहेत. मात्र या ठिकाणी पण पाहिलं असेल करण मडवी आता थांबायचं नाव घेत नाहीये. तब्बल 46 धावसंख्येत फलंदाजी करत असताना 46 धावसंख्येत पुन्हा अर्धशतक आजच्या दिवसातील करण मडवी आपण बॅट वरती करून सलामी द्यायची आहे. सर्व प्रेक्षकांना आपण या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली आणि या करण मडवीने खऱ्या अर्थाने या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये पहिली 50 त्याच्या नावावरती अर्धशतक आणि धावफलकावरती एकूण धावा लागले गेले. सामनाही या ठिकाणी संपलेला आहे. 55 धावा कंप्लीट झालेला हा सामना षटकारानं. हॅलो किशोर हॅलो 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 हॅलो
हॅलो बघा या ठिकाणी हॅलो हॅलो करण माढवी आपण जबरदस्त कामगिरी केली आहे. हॅलो हॅलो या सामन्याचा महिना तो मॅचचं पारितोषिक सांगण्याची गरज नाहीये. खरं आता नो डाऊट आपण करण मडवी ठरले या सामन्याचं महिना तो मॅच ज्यांना 10 चेंडूमध्ये तब्बल 8 षटकार 1 चौकार 52 धावांचे मॅरेथॉन विनिंग आणि त्यांच्या खेळाचा या ठिकाणी खऱ्या गौरव केलाय. आमच्या हरिभक्त वारान किशोरदा पाटील यांच्या माध्यमातून करण अर्धशतक साजरं केलं. त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक करण मडवी आपला असेल तर आपण समालोचक कक्षामध्ये येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आणि कॅश प्राइज 500 रुपयाचं हे आपण घेऊन जायचं आहे. मी किशोरदा पाटील यांना विनंती करेन की आपल्या सोबत असते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण आपल्या सोबत असते द्यावं. बघा फटाक्याची आतिषबाजी या ठिकाणी केली तर करण मडवी आपण यायचं आहे. एक जबरदस्त ही कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. खऱ्या तर पहिल्या सत्रामध्ये 46 धावांचे मोठी विनिंग आपण पाहिली असं स्वप्नील कांबळे यांची माणसं त्यांच्या फलंदाजीत पूर्ण पाणी फेरलं आणि या ठिकाणी करण मडवी ठरलेत या शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि कॅश प्राइज असेल किशोरदा पाटील याच्यावर 500 रुपये. मी किशोरदा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या सोबत या ठिकाणी पारितोषिक देऊन करण मडवी या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे. करण जबरदस्त आपण कामगिरी केली आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा विक्रम करण मडवी एक छोटा हा खेळाडू आहे. वयोमर्यादा आपण पाहिलं तर अंडर 20 त्याच्यापेक्षा कमी असेल हा खेळाडू. मात्र एक जबरदस्त खेळाचा कौशल्य त्यांनी दाखवलं आणि त्याच्या खेळाचा कौशल्य पाहून या ठिकाणी आमच्या हरिभक्त परांग किशोरदा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि मंडळाकडून मॅन ऑफ द मॅच सामनावीराची ट्रॉफी देऊन करम शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक असेल. वेल प्ले टू गावदेवी गावठाण टीम. उद्या 4 वाजता आपली टीम या ठिकाणी करण मडवी उपस्थित होते 4 वाजता आणि आजच्या दिवसाला या ठिकाणी आमचं समालोचन करण्यासाठी आम्हाला जी संधी दिली आहे ती कमिटीचे खऱ्या अर्थानं धन्यवाद मानेन. आणि आजच्या दिवसात या ठिकाणी उद्या 4 वाजता या ठिकाणी या गावदेवी गावठाण टीम आपण उपस्थित व्हायचं आहे आणि आजच्या दिवसाला आमचं समालोचन सुद्धा या ठिकाणी आम्ही संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.